नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन स्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 6 जैविक क्रिया। आपण मागील भाग नंबर 1 मध्ये पाहिले होते की सजीवांच्या जैविक क्रियेविषयीची प्रस्तावना जी होती त्याच्याविषयी माहिती मिळवली। तर आपण भाग नंबर 2 मध्ये आता याच्याविषयी म्हणजे पोषण हा भाग पाहणार आहोत। या पोषणमध्ये आपण उपघटकमध्ये पोषण आणि पोषणमध्ये असलेले दोन भाग म्हणजे स्वयंपोषी पोषण आणि विषमपोषी पोषण हे आपण अभ्यासणार आहोत। तर चला माहिती मिळवूया। पोषण ज्याला इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन्स असे म्हणतात। जेव्हा आपण फिरतो किंवा चालतो किंवा सायकल सवारी करतो तेव्हा आपण ऊर्जेचा उपयोग करत असतो। हे सगळे जे क्रिया चालणे, फिरणे किंवा सायकल सवारी करणे जे म्हणजेच कोणतेही कार्य करायचं असेल तर आपल्या शरीराला काय आवश्यकता असते? ऊर्जेची आवश्यकता असते। याशिवाय जे आपण कोणतीही प्रवृत्ती करताना दिसत नाही पण त्या आपल्या शरीराला प्रवर्तमान स्थिती टिकवून ठेवण्यासाठी पण काय आवश्यकता असते? ऊर्जेची आवश्यकता असते। जसे की आपण बसून राहिलो परंतु आपण बसलेले आहेत तरी कुठल्या हलनचलन करत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, परंतु ते बसण्यासाठी पण कसली आवश्यकता असते? आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे झोपलेलं असतील तर झोपल्याच्या वेळेस पण आपल्याला काय पाहिजे? ऊर्जेची आवश्यकता असते। किंवा सजीवांचं रक्षण करायचं असेल तर त्यावेळेस पण कसली आवश्यकता असेल? आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे सजीवांच्या वृद्धीसाठी दिवसाचे त्यांच्या विकासासाठी किंवा प्रोटीन संश्लेषण वगैरेमध्ये पण आपल्याला शरीराच्या जो पदार्थांची आवश्यकता जी असते ती कुठून प्राप्त असते? आपल्याला बाहेरचे जे कच्चे पदार्थ असतात त्याच्यातून आपल्याला प्राप्त होत असते। या ऊर्जेचा स्रोत आणि पदार्थ जे आपण खातो किंवा जे आपण अन्न किंवा आहार म्हणून घेत असतो हे आपल्याला यांच्याद्वारे जो आहार घेतो त्याच्याद्वारे सजीवांचे काय होत असते? पोषण मिळत असते। आणि पोषण झाल्यावरती काय मिळते? आपल्याला ऊर्जा प्राप्त होते जे वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी विविध क्रिया करण्यासाठी सजीवांना आवश्यक असते। तर सजीव त्यांचे अन्न किंवा आहार कशा रीतीने प्राप्त करतात ते पाहूया। आता सजीवांमध्ये तर वेगवेगळे सर्व सजीव काही सारखेच नाही आहे, ते त्यांचे विविधता आढळते। तर विविधता आढळत असेल तर त्यांच्यामध्ये आहार घेण्याची पद्धत पण काय असेल? वेगळी असेल। जसं की आता सर्व सजीवांमध्ये ऊर्जा आणि पदार्थांची सामान्य आवश्यकता समान असते परंतु त्यांची पूर्तता भिन्न भिन्न पद्धतीने होते। काही सजीव अकार्बनिक स्रोतामधून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या स्वरूपात सडतम पदार्थ प्राप्त करतात। हे सजीव स्वयंपोषी आहेत ज्यात सर्वच हिरव्या वनस्पती आणि कित्येक जीवाणूंचा समावेश होतो। दुसरे सजीव जटिल पदार्थांचा उपयोग करतात। या आता वनस्पतीच्या बाबतीत पाहायला गेलं की वनस्पती जी असते त्याच्याविषयी पाहायचे आपल्याला की ते प्रकाशाचा उपयोग करून जे हिरवे पर्णे असतात त्याच्यात क्लोरोफिलच्याद्वारे जे हरितद्रव्य असते त्याच्या प्रकाश ऊर्जेचा उपयोग करून ते ऊर्जा स्वरूपात रूपांतर करते आणि वनस्पती ते त्याचा उपयोग करत असते। त्याचप्रमाणे दुसरे जे जटिल सजीव जे असतील ते सजीव जटिल पदार्थांचा उपयोग करतात। या जटिल पदार्थांच्या साध्या पदार्थांमध्ये विघटन किंवा विखंडन करणे आवश्यक असते ज्यामुळे ते सजीव रक्षण आणि वृद्धीसाठी उपयोगी होईल। त्यांना प्राप्त करण्यासाठी सजीव जैवउद्दीपकाचा उपयोग करतात, त्यांना उत्सेचक म्हणतात। अशा प्रकारे परोपजीवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा परोक्षरित्या स्वयंपोषीवर अवलंबून असतात। प्राणी आणि बुरशीच्या या प्रकारच्या परोपजीवी सजीवांमध्ये समावेश होतो। म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे असतात, काही तर दुसऱ्यावरती आधार ठेवत असतात। तर त्याच्यात पहिला भाग स्वयंपोषी पोषण। स्वयंपोषी या शब्दाला इंग्लिशमध्ये ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन्स असे म्हणतात। आता ऑटोट्रॉपिक दोन शब्दांनी तयार झाला आहे। ऑटो म्हणजे स्वयं आणि ट्रॉफिक म्हणजे पोषण म्हणजे स्वयं पोषण करणे। स्वयंपोषी सजीवांची कार्बन आणि ऊर्जेची आवश्यकता प्रकाश संश्लेषणाद्वारे पूर्ण होत असते। उदाहरणार्थ वनस्पतीच्या बागे ही अशी क्रिया पदार्थ कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या स्वरूपात घेतले जातात जे सूर्यप्रकाशाच्या आणि क्लोरोफिलच्या हजेरीत कार्बोदीतांमध्ये परिवर्तित करतात आणि वनस्पतींना ऊर्जा देण्यासाठी कार्बोदीत वापरतात। यानंतर विभागामध्ये आपण हे कशा प्रकारे होते याचा अभ्यास करू। जे कार्बोदीते तत्काळ वापरले जात नाही ते स्टार्च कण किंवा मेदकणांच्या स्वरूपात संचयित होतात व आंतरिक ऊर्जा संग्रहासारखे कार्य करतात आणि वनस्पतींद्वारे आवश्यकतेनुसार
उपयोगात पण घेतले जातात. आता याच्यामध्ये पाहिजे की आता काहीशी अशा प्रकारची स्थिती आपल्याला शरीराच्या आत पण पाहू शकतो. आपल्याद्वारे खाण्यासाठी घेतले जाणाऱ्या अन्नातून उत्पन्न ऊर्जेच्या कित्येक भाग शरीरामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात संचयित होते. आता वनस्पतीमध्ये पाहूया की वनस्पती जी असते ती सूर्यप्रकाशचा उपयोग करते आणि वनस्पतीमध्ये असलेले मुळाचा भाग आहे, त्याचप्रमाणे पर्णाचा भाग आहे याचा उपयोग. आता वनस्पती काय करते, सूर्यप्रकाशाचा उपयोग जो असतो वनस्पतीमध्ये जे पर्ण आलेले असतात हे हिरवे पर्ण असतात. या हिरव्या पर्णामध्ये हिरवे हरित कण आलेले असतात आणि हे हरित कण जे असतात ते याच्यामध्ये एक हरितद्रव्य असते हिरव्या कणांमध्ये. याच्यात त्याला इंग्लिशमध्ये क्लोरोफिल म्हणतात. काय म्हणतात? क्लोरोफिल. हे क्लोरोफिल सूर्यप्रकाशाचा उपयोग करून काय करतात, त्याच्यात ऊर्जेमध्ये रूपांतरित करत असतात प्रकाश ऊर्जेला. आणि ही ऊर्जा निर्माण करणारे जे असतं क्लोरोफिल, ते ऊर्जा जी निर्माण होते त्या ऊर्जेचा उपयोग त्यांच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे ही जी ऊर्जा निर्माण होते ती काही तात्काळ असं लगेच असं याचे उपयोग वनस्पती करत नाही, परंतु काही अशा स्थितीमध्ये करत असते. जसे की आता रात्रीच्या दरम्यान किंवा पाहून घ्या की सूर्यप्रकाश राहत नाही, तर अशा वेळेस जो स्टार्च जो ऊर्जा असतो तो ऊर्जा स्टार्च स्वरूपमध्ये वनस्पतीत संचयित होतो आणि या स्टार्चचा उपयोग तो अंधारामध्ये किंवा रात्रीच्या वेळेस त्याच्या विकासासाठी ते करत असते. त्याचप्रमाणे काहीशी अशा प्रकारची स्थिती आपल्या शरीरात पण पाहू शकतो. आपल्याद्वारे खाण्यासाठी अन्नातून उत्पन्न ऊर्जेच्या कित्येक भाग शरीरामध्ये आपल्याला ग्लायकोजन स्वरूपामध्ये संचयित होत असतो. आपण जे आहार घेत असतो त्याच्या पण आपल्या स्वरूपात ग्लायकोजनचा भाग तयार होतो, जे आपल्याला शरीरामध्ये जसं वनस्पती ऊर्जेचा उपयोग स्टार्चमध्ये स्वरूपात संचयित करते, तसं आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजनच्या शरीरात पाहायला मिळत असतो. तर पुढे जी एक रासायनिक प्रक्रिया दिलेली आहे वनस्पतीसाठीची पाहून घ्या. तर ऊर्जा प्राप्तीसाठीची प्रकाश संश्लेषणची क्रिया म्हटली जाते. याला 6CO2 + 6H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा भाग आहे आणि हायड्रोजन म्हणजेच पाण्याचा भाग, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा भाग, या दोघांमध्ये ज्यावेळेस सूर्यप्रकाश असेल त्यावेळेस हे क्लोरोफिल म्हणजे क्लोरोफिलमध्ये असलेला हरितद्रव्याचा भाग याच्याद्वारा ऊर्जेचा ग्रहण करून त्याच्यातनं एक C6H12 आणि O6 हा भाग निर्माण होतो. हा रासायनिक भाग निर्माण करतो, म्हणजेच याला ग्लुकोज म्हणतात. काय म्हणतात? ग्लुकोज. या ग्लुकोजचा उपयोग निर्माण निपज म्हणून पाहायला मिळतो आणि प्लस त्याच्यात ऑक्सिजनचा भाग पाहायला मिळतो. तर हा जो ग्लुकोजचा भाग आहे या वनस्पतीमध्ये काय होतो, स्टार्च स्वरूपामध्ये तो संग्रहित होत असतो. तर आता आपण पाहूया की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये खरोखर काय होत असते, त्याच्याविषयी काही घटना आहेत त्याच्याविषयी आपल्याला अभ्यासायच्या आहे. पहिला भाग की क्लोरोफिलद्वारे प्रकाश ऊर्जेचे शोषण करते. आता जे वनस्पती बाजूमध्ये जी आकृती दिली आहे त्याच्या पण सोबत आपल्याला अभ्यास करायचा आहे की याच्यात क्लोरोफिल दिले आहे. क्लोरोफिल म्हणजेच काय, जे हरितकण असतात त्याच्यामध्ये हरितकण म्हणजेच क्लोरोफिलचा भाग. हे काय करत असतात, जे आकृतीमध्ये दिलेले पहा, ही जी आकृती आहे आडवा छेद दिलेला पर्णाच्या त्याच्या खाली एक वायुपूल दिला आहे आणि त्याच्यानंतरचा जो भाग येतो असं याच्यात हिरवे टिपके जे दिसतात ते हरितकण आहेत आणि हे हरितकण काय करत असतात, जे सूर्यातून येणारे प्रकाश ऊर्जा असेल त्याचे शोषण करत असतात. त्यानंतर प्रकाश ऊर्जेच्या रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे आणि पाण्याच्या अणूंचे जे असतात त्यांना हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये काय होते, त्यांचं विघटन करते. म्हणजे त्याच्यात वेगळा भाग करत असते, जे पाण्याचा असलेला भाग असतो त्याच्यातून. त्याचप्रमाणे तिसरा भाग आहे कार्बन डायऑक्साईड कार्बोदीतांमध्ये रिडक्शन होणे. हे जरुरी नाही आहे की या सर्व पायऱ्या एकानंतर एक तात्काळ होतील, परंतु याच्यासाठी रणनिवासीच्या वनस्पतीत पाहिला की काही रात्रीच्या दरम्यान कार्बन डायऑक्साईड घेतात आणि एक मध्यवर्ती निपज बनवत असतात, जे क्लोरोफिलने दिवसादरम्यान शोषण केलेल्या ऊर्जेने रूपांतरित करत असतात किंवा होतात. तर चला याच्यामध्ये आपल्याला पाहिजे की प्रकाश संश्लेषणासाठी उपयोगी किंवा काही घटक आवश्यक असतील त्याच्याविषयी माहिती मिळवायची आहे. आता वनस्पतीमध्ये पाहायला गेले तर तुम्ही या पर्णाच्या आडवा छेदाचा अभ्यास केला असेल, सूक्ष्मदर्शक यंत्राचा जर अभ्यास केला किंवा अवलोकन केलं असतं तर कित्येक कोशांमध्ये हिरव्या रंगाचे टिपके पाहायला मिळते, जे आपल्याला बाजूच्या आकृतीमध्ये समजविले आहेत. हे हिरव्या टिपके कोशांमधील एक कोश अंगिका म्हणून असतात आणि त्यांना हरितकण म्हणतात. काय म्हणतात?
हरित कण म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये क्लोरोप्लास्ट असे म्हणतात, त्यात हरित द्रव्य आलेले असतात. त्या कणांमध्ये काय असते, एक द्रव्य असतं, द्रव्याचा भाग, त्याला क्लोरोफिल असे म्हणतात. आणि हेच क्लोरोफिल जे असतं हरित द्रव्य सूर्यप्रकाशाचा जो भाग असतो त्याला ऊर्जेमध्ये शोषण करून आणि ऊर्जेचे शोषण करत असतं आणि ऊर्जेत रूपांतर करत असते. तर याच्याविषयी खाली एक जी प्रवृत्ती दिली आहे, प्रवृत्ती सापळणे, त्याच्याविषयी आपण अभ्यास करूया. याच्यात दिलेलं आहे की एखादा पर्ण घेतलेला आहे, जे पर्णाचा भाग घेतला आहे, त्या पर्णाचा भाग जेवढा भाग असेल, याच्यात विविध पर्ण घेतले, विविध रंगाचे पर्ण असलेले कोंडीत याच्यात उगवले आणि रोपटे घेतलेले असतील. उदाहरणार्थ मनी प्लांटच्या तुमच्या घरामध्ये असेल त्याचा बी तुम्ही अभ्यास करू शकतात. कोंडीत ठेवलेल्या किंवा उगवलेल्या रोपाला 3 दिवसा अंधारात ठेवायचं आणि ज्यामुळे स्टार्च संपूर्णपणे वापरला जाईल. याचा अर्थ की सुरुवातीला त्याच्यामध्ये काय आहे की हिरवा रंग असेल म्हणजेच त्याच्यात काय हरितद्रव्याचा भाग आहे आणि त्याच्यात ऊर्जा जी निर्माण झालेली असेल तो म्हणजे जो स्टार्च असेल तो म्हणजे स्टार्च म्हणजेच कार्बोदृत भाग येतो. या कोंडीत उगवलेल्या रोपाला जवळजवळ 6 तासपर्यंत सूर्यप्रकाशमध्ये ठेवायचा आणि रोपावरून एक पान तोडून घ्यायचं आणि तोडल्यानंतर त्या पाण्याला काय करायचे, तुम्ही हिरव्या भागाला अंकित करून द्यायचं पेन्सिल किंवा पेनाने आणि त्याला एका कागदावरती ट्रेस करून पाहायचं तेवढ्या भागाला. आणि काही मिनिटानंतर या पर्णाला उकळत्या पाण्यात ठेवायचं. उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेला भाग, याच्यात 2 भाग दिलेले आकृतीच्या. हे जो पहिला जो भाग दिले उकळत्या पाण्यामध्ये जो डागयुक्त भाग आहे याच्यात पूर्वीचा भाग दिलेला ए आकृती आणि दुसरीची आकृती स्टार्च कसोटीनंतरची दिलेली आहे. तर याच्यामध्ये पर्णाला उकळत्या पाण्यात ठेवले आणि त्यानंतर या पर्णाला आपण काय करायचे, अल्कोहोलने भरलेला जो बिकर असेल त्याच्यामध्ये बुडवून द्यायचं आणि या बिडवलेल्या पर्णाला या बिकरला सावधानीपूर्वक वॉटर बाथमध्ये ठेवून जोपर्यंत अल्कोहोल उकळत नाही तोपर्यंत त्याला गरम करायचे. पर्णाच्या रंगाचे काय होते आणि त्या द्रावणाच्या रंगाचा कसा होतो त्याच्याविषयी आपल्याला पाहायचे आहे. आता काही मिनिटासाठी या पर्णाला आयोडीनच्या मंद द्रावणात टाकले असतात आणि पर्णाला बाहेरून काढून त्यावरील आयोडीन धुवून टाकायचे आणि पर्णाच्या रंगाचे अवलोकन करा आणि सुरुवातीला पर्णाला ट्रेस केले होते त्याच्याबरोबर रंगाला अनुलक्षून त्याची तुलना करायची आहे. तर पर्णाच्या विविध भागातील स्टारच्या हजेरीमध्ये आपण काय म्हणू शकतो, त्याच्यावरने आपल्याला असं कळते या प्रवृत्तीमधून की जो पर्ण असेल ज्यावेळेस सूर्यप्रकाशाच्या हजेरीमध्ये आपण ठेवले आणि त्यानंतर अंधारात ठेवल्यानंतर त्याच्यात स्टार्च वापरला जातो. नंतर मग त्याला काय करायचं 6 तासापर्यंत आपण बाहेर सूर्यप्रकाश हजेरीमध्ये ठेवून देऊ आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून एक पर्ण तोडून घेऊ म्हणजे त्याच्यात जो ऊर्जा निर्माण झाला असेल तो स्टार्चमध्ये निर्माण होईल, स्टार्च स्वरूपात संचयित होईल आणि त्या स्टार्चचा उपयोग म्हणजे त्या पर्णाला तोडून उकळत्या पाण्यात ठेवायचे आणि उकळत्या पाण्यात ठेवल्यानंतर त्याला काय करायचे, जो बिकर असेल अल्कोहोलचा त्याच्यामध्ये ठेवायचे आणि अल्कोहोलमध्ये ठेवल्यानंतर जोपर्यंत तो अल्कोहोल उकळत नाही तोपर्यंत त्याला गरम करायचे आणि गरम केल्यानंतर त्याच्यात आपल्याला काय दिसेल, त्याच्यात 2 भाग पाहायला मिळेल की अंकित करून घेतलेला भाग असेल तर तेवढा जो भाग आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत उकळत्या पाण्यानं अल्कोहोलमध्ये पाहायला गेले असतं तर अल्कोहोल काय करत असते, उकळत्या पाण्यामध्ये उकळते जे अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये जे पर्ण असतं ते ठेवल्यानंतर ते अल्कोहोल काय करते, जो हिरवा रंग असतो त्याला दूर करण्याचे काम करते. म्हणजे क्लोरोफिल जो असतो त्याच्यामधला त्या अंकित केलेला हिरवा भाग त्याच्यातला क्लोरोफिलचा जो भाग असतो हरितकण जे असतात ते दूर होत असतात आणि म्हणजे बाकीचा जो भाग जो असतो तो पूर्णपणे वाईट नाही परंतु त्याचा हिरवा रंग दूर होतो. हिरवा रंग का दूर होतो, कारण की त्याच्यातनं क्लोरोफिल दूर होतो. त्यानंतरचा भाग मग त्याला काढून घ्यायचं आणि त्याच्यात ते पर्ण काढल्यानंतर आपण एक दुसऱ्या भागात ठेवायचं आणि त्याच्यावरती आयोडीनचा जो द्रावण असतं मंद आयोडीनचं द्रावण, आपल्याला माहिती आहे की आयोडीन काय करते, अभिरंजक द्रव्य म्हणून कार्य करत असते. तर ते जे अभिरंजक द्रव्य आयोडीन जे असते त्याच्या मंद द्रावणात ठेवले असतात आणि त्याच्यात धुतले असतात तर आपल्याला कळेल की जो आपण हिरवा रंग जो पर्णाचा जो भाग होता तो तेवढा जो भाग असेल तो काय होतो, अभिरंजित होऊन जातो. तो अभिरंजित म्हणजेच जो आयोडीनचा भाग असेल आयोडीनच्या मंद द्रावणाचा भाग तो रंग याला प्राप्त होतो. याचा जे अर्थ जो रंग तयार होतो आहे तिथं स्टार्च आहे परंतु काय आहे
की त्याचा हरित कण जो असेल तो निघून जातो आणि त्याच्या जागी ह्या मंद द्रावणाचा जो आयोडीनचा जो द्रावण असेल त्याचा रंग त्याला प्राप्त होतो. म्हणजेच या घटनेवरून आपल्याला कळते की वनस्पतीसाठी ऊर्जा प्राप्त करायला याच्यात प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी क्लोरोफिलची आवश्यकता असते. हे आपल्याला या प्रवृत्ती 6.1 मध्ये आपल्याला समजते. त्याचप्रमाणे ही जी प्रवृत्ती याच्यात पाहू आपण की वनस्पती कार्बन डायऑक्साईड कशा रीतीने वातावरणातून प्राप्त करते ते आपण याच्यात 9वीमध्ये पाहिलं होतं की वायुरंध्राचा विषय किंवा पर्णरंध्र जे पर्णांवरती पाहायला मिळत असतात. जे पानाचं आता आपल्याला पर्ण माहिती आहे, वनस्पतीचे पर्ण असतात ते पर्णांमध्ये पर्णरंध्र आलेले असतात. पानाच्या सपाटीवरती असे सूक्ष्म छिद्र आलेले असतात. ते प्रकाश संश्लेषणासाठी वायूच्या बहुतेक विनिमय या छिद्रांद्वारे होतो. पण येथे जाणणे आवश्यक आहे की वायूचा विनिमय प्रकांड, मूळ आणि पाण्याच्या सपाटीवर पण होत असते. आता आपल्याला माहिती आहे विनिमय म्हणजेच शोषणाच्या क्रियेचा भाग असेल, एक प्रकारे वनस्पतीच्या भागची ऑक्सिजनचा भाग ग्रहण करणे पर्णावर बी होत असते. तसेच खाली जमिनीमध्ये असलेले मूळ असतात किंवा खोड असतील त्याच्याद्वारे पण पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे हे जे पर्णरंध्र असतात या मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यय पण होतो. अशा प्रकारे जेव्हा प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज नसते तेव्हा वनस्पती या छिद्रांना किंवा रंध्रांना बंद ठेवते. म्हणजे ज्यावेळेस त्याला CO2ची आवश्यकता नाही, कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता नाही आहे, त्यावेळेस काय करते ती तो भाग जो असतो त्याला बंद करतो. म्हणजे जे आकृती दिलेली आहे बाजूमध्ये ते पाहून घ्या तुम्ही. याच्यात एक भाग जो दिलेला हा पहिला जो भाग दिलेला तो उघडा दिलेला आहे आणि दुसरा जो भाग दिलेला आहे त्या पर्णरंध्राचा भाग जो आहे तो बंद म्हणून आहे आणि पहिला भाग जो आहे तो पर्णरंध्राचा भाग उघडा म्हणून आहे. या छिद्रांना किंवा रंध्रांना बंद ठेवते. रंध्र किंवा छिद्र उघडण्यासाठी आणि बंद होण्याच्या या क्रियेचे कार्य रक्षक कोशांद्वारे होते. जे आकृतीत दर्शवलेलं आहे हे जे कोश दिलेलं आहे याच्यात हिरवे टिपके जे दिलेले हे रक्षक कोश असतात. काय असतात? हे रक्षक कोश आलेले असतात. हे रक्षक कोशांद्वारेच याचं अंकुचन होणे किंवा फुलणे किंवा संकुचित होणे हे दोघं क्रिया रक्षक कोशांद्वारे होत असते. तर हे हिरवे टिपके जे रक्षक कोश म्हणून आकृतीत दिलेले त्याप्रमाणे आणि त्याचा जो हा मधील जो भाग आलेला असतो ज्यावेळेस उघडलेला असतो तो छिद्र म्हणून वायुरंध्र किंवा वायूचं छिद्र म्हणून असतो आणि जो हिरवा रंग असेल तो काय असेल त्याच्यात हरितकण म्हणून पण पाहायला मिळत असतो. त्याचप्रमाणे प्रवृत्ती नंबर 6.2 मध्ये आता याच्यामध्ये प्रायोगिक याच्यात पाहायला गेले तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड शिवायचा भाग आहे. तर ही जी प्रवृत्ती दिलेली याच्यामध्ये की जेवढे सारख्या आकाराचे दोन आपल्याला काय घ्यायचे तंदुरुस्त असे रोपे घ्यायचे, कुंड्यात ठेवायचे, 3 दिवसापर्यंत अंधारात जॅकेट दोघांना ठेवायचे. प्रत्येक रोपाला वेगवेगळ्या काचेच्या प्लेटवर घ्यायचे आणि एका रोपाच्या बाजूला वॉच ग्लासमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड ठेवा आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे कार्य कार्बन डायऑक्साईडचे शोषण करण्यासाठी होतो. म्हणजेच हे जे पहिले आकृती दिलेली याच्यात हे भाग याच्यात दिलेले आहे आणि बाजूमध्ये जी डिश दिलेली आहे त्याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड वॉच ग्लास असतो, याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड ठेवलेला असतो आणि याला बंद जारमध्ये म्हणजे बेल जार म्हणजेच बंद असा भागात ठेवलेले आहेत. त्यानंतर दोन्ही रोपांना वेगवेगळे घंटाकार बरणीने झाकून ठेवायचे. म्हणजे घंटाकार म्हणजेच याच्या बरणीच्या भागे काचेच्या बरणीच्या भागे म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याच्यात प्रकाश प्राप्त होणार नाही. बरणीच्या तळाच्या भागाला सील करण्यासाठी काचेच्या प्लेटवरती वॅसलीन किंवा कोणत्याही भागाने त्याला बंद करता येऊ शकते. म्हणजे वॅसलीन याच्यासाठी कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा किंवा वायू प्रवेशणार नाही त्यासाठी. त्यामुळे वायू घटकांवर बरणीत प्रवेशणार नाही म्हणजे अवरोध करेल. रोपांना जवळजवळ 2 तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवावे आणि प्रत्येक रोपावरून एक पान तोडायचे दोघा याच्यावरून आणि त्यात दर्शविल्याप्रमाणे रोपावरून स्टार्चची हजेरी तपासून घ्यायचे आणि पानांमध्ये समान प्रमाणात स्टार्चची हजेरी दिसते का या आपल्याला पाहायचे. म्हणजेच मागच्या प्रवृत्तीसारखेच दिलेले आहे की याच्यावर आपल्याला स्पष्ट कळते की प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. म्हणजेच हे जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतो याच्यातून याचे शोषण होते का नाही त्याच्याविषयी आपल्याला पाहायला मिळते.
परंतु हे ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण असेल त्यावेळेसच याचा उपयोग करणार आणि प्रकाश संश्लेषण नसेल तर त्यावेळेस याचा उपयोग करता येणार नाही. याचाच अर्थ की या दोघा आकृतींवर स्पष्ट होते की प्रकाश संश्लेषणासाठी काय आवश्यकता असते, सूर्यप्रकाशची आवश्यकता असते. इथं आपण बेल जारने म्हणजेच काचेच्या बरणीने त्याला बंद करून दिलेलं आहे, म्हणजे प्रकाश ऊर्जा प्राप्त होत नाही आहे त्यासाठी, आणि अंधाराच्या आगत ठेवलेलं आहे. मग अशा वेळेस त्यांना प्रकाश ऊर्जा मिळत नाही की त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही आणि त्याच्यात बदल पाहायला मिळत नाही. त्यासाठी ह्याच्यात आपल्याला कळते की प्रकाश संश्लेषणासाठी कसली आवश्यकता असेल, सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तर आतापर्यंत आपण स्वयंपोषीविषयीच्या माहिती मिळवली. तर स्वयंपोषी सजीव ऊर्जेची आवश्यकता कशा रीतीने प्राप्त करतात, परंतु त्यांना शरीराच्या निर्माणासाठी अन्य कच्च्या सामग्रीची गरज असते. स्थळज वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी जरुरी पाणी जमिनीतील मुळांद्वारे शोषण करून मिळवतात. आता ज्यावेळेस हे जमिनीतून शोषण करत असतात त्यांच्या अस्तित्वासाठी याच्यामध्ये नायट्रोजनचा भाग जो आलेला असतो, जमिनीमध्ये वेगवेगळे खनिज तत्व असतात त्याचा उपयोग करत असतात. नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न आणि मॅग्नेशियमसारखे अन्य द्रव्य पदार्थ पण जमिनीतून ते मिळवत असतात. आता नायट्रोजन जो असतो याच्यामध्ये, तो नायट्रोजन एक आवश्यक खनिज तत्व आहे ज्याचा उपयोग ते प्रोटीन्स आणि अन्य संयोजनाच्या संश्लेषणामध्ये होतो. हे जे नायट्रोजन असते वनस्पती काय करते, याच्या अकार्बनिक नायट्रेट किंवा नायट्रेटच्या स्वरूपामध्ये मिळविण्यासाठी किंवा कार्बनिक पदार्थाच्या स्वरूपात ते मिळविण्यासाठी करत असतात. हे जे नायट्रेटचा भाग असतो की वनस्पतीचे जे मुळं असतात त्या मुळांद्वारे आलेले काही नायट्रोजनचे भाग असतात. मुळांजवळ जे असलेल्या काही बॅक्टेरियाचे भाग असतात, सूक्ष्मजीवीचा भाग, जे ते बॅक्टेरिया काय करत असतात, या नायट्रेटचा उपयोग काय कशात करतात, नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी करत असतात. आणि या नायट्रेटचा उपयोग वनस्पती मुळाद्वारे करून तो एक खनिज प्राप्त करत असते. जे बॅक्टेरियाद्वारे वातावरणातून जो प्राप्त होणारा नायट्रोजन असतो, हे बॅक्टेरिया त्या नायट्रोजनचे उपयोग नायट्रेट्समध्ये रूपांतर करते आणि याचा उपयोग वनस्पती करत असते. तर याप्रमाणे स्वयंपोषी मोशनमध्ये वनस्पती जी असते त्याच्यासाठी सूर्यप्रकाशची आवश्यकता असते. तसेच त्यांच्या स्थळज वनस्पतीसाठी वेगवेगळे जसे की नायट्रोजन खनिज तत्व वगैरे, फॉस्फरस, आयर्न यासारखे मॅग्नेशियम खनिज तत्वाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे दुसरा जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो विषमपोषी पोषण. आता विषमपोषी पोषण याच्या बाबतीत पाहायचे की प्रत्येक सजीव त्याच्या पर्यावरणाशी अनुकूलन साधन असतं. अन्न किंवा आहाराच्या स्वरूपावरून तसेच कशा प्रकारे मिळवितात त्या आधारे पोषणाच्या पद्धती विविध प्रकारच्या असू शकतात. त्याशिवाय ते सजीवाच्या अन्न ग्रहण करण्याच्या पद्धतीवर पण आधारित असते. जसे की आता दाखल जर अन्नाचा स्रोत असेल, म्हणजे दाखल जर अन्नाचा स्रोत अचल असेल जसे की गवत किंवा गतिशील असे जसे की हरण, हे दोन्ही प्रकारच्या अन्नाच्या अभिगमाचे रीत भिन्न भिन्न आहेत. आता गवत बी वाढते आणि भिन्न आहे. आणि गाय व वाघ कोणत्या पोषणाच्या उपकरणाचा उपयोग करतात, सजीवांद्वारे अन्न ग्रहण करण्याच्या आणि त्यांच्या उपयोगाच्या अनेक प्रयुक्ता आहेत. काही सजीव पोषक पदार्थांचे विघटन शरीराच्या बाहेर करतात आणि नंतर त्याचे शोषण करतात. ब्रेड मोल्ड्स जसे की बॅक्टेरिया वगैरे असतील, ब्रेड मोल्ड म्हणजे ईस्ट किंवा बुरशी, मशरूम याचा भाग. आता जसे की आपण पाहिलं की याच्यामध्ये जो आता गाय असेल तर ती गवत खाते, बकरी वगैरे गवत खातील, परंतु वाघ जो असेल तो काय करतो, तो इतर सजीवांना खातो, भक्षण करतो आणि पोषण मिळवतो. त्याचप्रमाणे म्हणजे मनुष्य तर काय करतो, तो शाकाहारी बी आहे आणि मांसाहारी बी आहे, म्हणजे मिश्राहारी तो, म्हणजे मांस बी खातो आणि शाकाहारी हिरवे वगैरे भाजीपाला वगैरे असतो त्याचा पण उपयोग करतो. फक्त याच्यावरून आपल्याला कळते की सजीव जे आहे जसं मानव आहे तो भाजीपाला वगैरे किंवा फळांवरती तसेच मांसावरती आधारित असतो आणि वाघ जो असतो इतर सजीवांवरती अवलंबून असतो आणि गाय जी असते ती गवतवरती अवलंबून असते, चारावरती अवलंबून असते. तर याच्यावरती ती काय एक प्रकारे असे जे सजीव की जे
स्वतःच्या पोषण किंवा आहारासाठी मिळविण्यासाठी जे दुसऱ्यावरती निर्भर असतात, अशा प्रकारचे जे पोषण मिळवत असतात सजीव, त्याला विषमपोषी पोषण असे म्हणतात. तर याच्यामध्ये काही असे सजीव पण आहेत, जसे की याच्यामध्ये ब्रेड मोल्ड्स म्हणजे तंतुमय असे बुरशीच्या बाग, जे आपण ब्रेडच्या बाग असतो काही दिवसानंतर ते पाहिलं असतं तर त्याच्यावरती बुरशीच्या बाग निर्माण होतो. तसेच ईस्ट आणि मशरूम, हे मशरूम म्हणजे काय की पावसाळ्यामध्ये उगवून निघणारे लाकडाचे ओले लाकूड वगैरे असतात, तिथं कावळ्याच्या छत्रीसारखा जो बाग म्हणजे मशरूमच्या बाग. त्याचप्रमाणे हे सगळे बुरशीचे उदाहरणे आहेत. तर अन्य सजीव पोषक पदार्थांचे संपूर्ण अंतग्रहण करतात आणि त्याचे पाचन शरीराचे आतच करत असतात. आणि सजीवांद्वारे अन्नांचे अंतग्रहण करण्याची आणि त्यांचे पाचन करण्याची रीत त्यांच्या शरीराचे संरचना आणि कार्यपद्धतीवर निर्भर आहे. जसं की आता गाय आहे, वाघ आहे किंवा मानव आहे, यांच्यासाठी उत्सर्जनासाठी त्यांचे वेगळा भाग असतो, म्हणजे त्यांचे एक वेगळं अवयव आलेले असतात. त्याचप्रमाणे बुरशी वगैरे, ईस्ट मोल्ड वगैरे यासारखे जे तंतुमय भाग असतात, हे त्यांच्या पाचनचा जो भाग असेल किंवा उत्सर्जनाचा भाग असेल त्यांच्या शरीरात ते करत असतात. त्याचप्रमाणे गवत, फळ, कीटक, मासे किंवा मेलेल्या सशाला खाणाऱ्या प्राण्यांमध्ये असलेल्या भिन्नतेबद्दल तुम्ही विचारतात केला आहे का? काही अन्य सजीव वनस्पती आणि प्राण्यांना मारल्याशिवाय त्यांच्यामधून पोषण प्राप्त करतात. म्हणजे याचा अर्थ असता की काही सजीव जसे की गाय मरून गेले असेल किंवा मानव मरून गेला असेल किंवा इतर सजीव रस्त्यावरती कुठं मरून गेला असेल आणि तो जास्त दिवसपर्यंत पडून राहिला, परंतु हळूहळू काय होत असते की इतर जे कीटक वगैरे असतात, जीवाणू जे असतात, ते काय करत असतात, हळूहळू काय करतात, या वनस्पतीचे सगळं किंवा वनस्पती बी त्याचे बी विघटन होते. काही दिवसानंतर जमिनीत पडल्यावरती ते कोरडे होऊन जातात आणि जमिनीत मिक्स होऊन जाते. तर जे जीवाणू आलेले असतात, किटाणू आलेले असतात जमिनीवरती, ते त्याचा उपयोग करत असतात आणि पोषण मिळवत असतात. त्याचप्रमाणे एखादा सजीव मरून गेला असेल तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असलेले जे कार्बनिक तत्व जे आलेलं असतात, त्याच्यात असलेले जे घटक असतील ते जमिनीत मिसळून जातात आणि जे जमिनीत असलेले जे किटाणू जीवाणू असतील ते त्याचा उपयोग स्वतःचे पोषण मिळवत असतात, म्हणजे त्यांना मारण्याची गरज नाही. तर अशा प्रकारचे जे सजीव आहेत त्यांना असे जे पोषण मिळवत असतात इतर सजीवांद्वारा, तर या पोषणाची रीत जसे की यांना मृतजीवी असे म्हणू शकतो आपण. या पोषणाची रीत अमरवेल, ऑर्किड, उधई, ओवा, जळवा, पट्टीकृमी यासारखे अनेक सजीवांद्वारे दर्शविले जात असते. आता याच्यामध्ये वनस्पतींनी जर पाहायला गेलं तर अमरवेल पण काय करते, जे स्वतः तर नाही तयार करू शकत पण दुसऱ्या वनस्पतीचे अन्न ग्रहण करत असते, जे तयार होते त्याचा उपयोग करून हे अमरवेल चा जो भाग असतो तो वाढत जात असतो. त्याचप्रमाणे ऑर्किड, उदय हे सगळे काय, जळवा, पट्टीकृमी हे जे मेलेले सजीव वगैरे असतील, हे त्यांच्या जे पोषण असतं त्या पोषणाचा उपयोग हे सजीव करत असतात. तर या प्रकारचे जे सजीव म्हणजेच याचा अर्थ असा की जे असे सजीव की काही सजीव इतरांवरती अवलंबून असतात आणि त्यांना मारण्याची गरज असते किंवा मारण्याची गरज नसते. तर काही सजीव ते मारून करत असतात, जसे की मानव आहे ते मांसला एक मेल्यानंतर त्याचा मांस म्हणून उपयोग करू शकतो, पासे वगैरे या चिकन वगैरे जे असतात ते. त्याचप्रमाणे असे पण सजीव आहेत की त्याच्यामध्ये त्यांना मारण्याची गरज नाही आहे, परंतु त्यांचे पोषण दुसरे असे किटाणू करत असतात, ज्यांना मृतोपजीवी असे म्हणू शकतो किंवा प्राणीसम असे म्हणू शकतो. तर आजच्या या टॉपिक्समध्ये आपण एवढेच पाहूया. तर आजच्या या टॉपिक्समध्ये आपण पोषण या भागात पाहिले आणि या पोषण भागामध्ये स्वयंपोषी पोषण पाहिले आणि कशा प्रकारे ते अन्न मिळवत असतात सजीव, आणि त्याच्यात स्वयंपोषी पोषण जसं जे असे सजीव जसे की वनस्पतीचा भाग पाहिला ते कशा प्रकारे त्याच्यात प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे तयार होत असते आणि अन्नाचे कसं ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करते क्लोरोफिलच्या सहाय्याने सूर्यप्रकाशच्या उपयोगाने. त्याचप्रमाणे आणि ते जे स्टार्च निर्माण होते त्याचा उपयोग कशा प्रकारे करते. तसेच प्रवृत्ती 6.1 पाहिली, ज्याच्यात म्हणजेच पर्णांमध्ये क्लोरोफिलची आवश्यकता असते वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण करण्यासाठी, त्याची प्रवृत्ती पाहिली. त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषण क्रियाशील कार्बन डायऑक्साईड वगैरे जे असतील प्रकाश संश्लेषण किंवा त्याचा उपयोग कशा प्रकारे ते पर्णरंध्रांद्वारे होऊ शकतो, कार्बन डायऑक्साईडचा प्रकाश म्हणजे विनिमयासाठी छिद्रांद्वारे कशा प्रकारे करू शकते ते पर्णरंध्राद्वारे आपण पाहिले. त्याचप्रमाणे दुसरा पोषणाचा भाग पाहिला तो विषमपोषी पोषण.
याच्यामध्ये आपण पाहिलं की सजीव जे आहेत कशाप्रकारे एक दुसऱ्यावरती ते निर्भर असतात स्वतःचे पोषण मिळविण्यासाठी आणि कशाप्रकारे ते वातावरणातून ते आपले पोषण मिळवू शकतात इतर घटकांच्या वरती निर्भर राहून ते पोषण मिळवू शकतात त्याच्याविषयी आपण या पाठामध्ये या टॉपिक्समध्ये पाहिलेले आहेत. तर ह्याचप्रमाणे वनस्पती कशाप्रकारे स्वयंपोषी पद्धत मिळते याच्याविषयी एक शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्हाला पाठवणार त्याच्याविषयी तुम्ही त्याच्यात पाहू शकता. आजच्या टॉपिक्सला एवढेच विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.